विकी, दिसाय पण पोरगी छान आहे आणि नाक डोळं पण छान आहे. तुला आवडली काय? होय, मला मुलगी. कविता, तिला काय काय जेवाय बनवाय येते विचारलीस काय? काय ग पुरी, तुला स्वयंपाक बनवता येतोय काय? हो, येतो ना मला सर्व स्वयंपाक बनवता. तुला जेवणामधलं काय काय बनवा येतंय? हो, सर्व भाज्या बनवता येतात मला. भाजी, भाकरी, चपाती, पोळी सुद्धा बनवते मी. शिक्षण किती झालंय तुझं? 12वी. वय किती आहे तुझं? 23 वर्ष. विकी, तुझं वय तर तुझ्या मानानं बरोबर आहे. शिक्षणाचं विचारलं, जेवणाचं विचारलं, आता कामाचं नाहीतर कळायचं लग्न झाल्यावर पोरगीला घरातली कामच येत नाहीत म्हणून. पूर्वी तुला घरातली साफसफाई करायची काय? हो, येते ना. आमच्या घरातली सगळी साफसफाई मीच करते. आमच्याकडे माप नाही आहे, आम्ही कपड्याने फरशी पुसतो. तुला कपड्याने फरशी पुसता येईल काय? ते बी सर्व स्वच्छ. हो, येते ना. कपड्याने पण फरशी पुसते मी. आमच्याकडे हाताने कपडे धुतो आम्ही. आमच्याकडे मशीन नाही आहे. तुला हाताने कपडे धुवायला जमल काय? हो, मला हाताने कपडे धुवायची सवय आहे. तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. आमच्याकडे सगळे 4ला उठतात. तुला 6च्या आत नाश्ता करायला जमल काय? हो, हळूहळू मी सगळ्या सवयी लावून घेईन. सकाळी लवकर उठून नाश्ता बनवायची पण. अरे विकी, पोरगी लय चांगली आहे, घ्यायचं काय लग्न फिक्स करून? अगं, हे असं कसं लग्न फिक्स करायचं? तू तर तिचा पगार पण विचारली नाहीस की तू महिन्याला किती पगार देणार आहेस तिला. विकी, तू असं काय बोलतोस तू? आणि कसला कुठला पगार? आई, तू सर्व विचारलीस तिच्या सगळ्या कामाचं. मग तुला सून न्यायचं की मुलकरीन? मग तिच्या पगाराचं विचारायला नको? वहिनी, वहिनी तुम्ही बाळाला घेऊन का काम करायलाय? आणि आई कुठे गेली? माहित नाही, ते कुठेतरी बाहेर गेले असतील. तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी चहा आणते. वहिनी, मला चहा नाश्ता काही नकोय, द्या बाळाला माझ्याकडे. अहो नाही, ते मी करते. तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी चहा आणते. मी बोलले ना, द्या माझ्याकडे बाळ. बरं, ठीक आहे. ये रे माझ्या सोनूल्या, आता आत्याकडे खेळायचं. हा वहिनी, तुम्ही आता आरामात काम करा. हा, मी खेळवते बाळाला. बरं, ठीक आहे ताई. सुनबाई, जेवाय वाढवाय, मला भूक लागली आहे. नाही बनवलं जेवण. आणि तू कुठे गेली होतीस? सुनबाई, जेवण का नाही केलीस तू? आणि तू कधी आलीस? 2 तास पहिलेच आले मी. तुझ्या काकीकडे गेलो होतो. गप्पा गोष्टीत मन लय रमतय. आता घरात एवढी चांगली नात आलेली आहे, तिला सांभाळत जा. बघ दिवस कसा पटकन निघून जाईल. दादा तुझा तर रोज ऑफिसला जातोय आणि ही सरळ नीट तोंडाने बोलत नाही, आणि तू म्हणतेस घरात राहा. आणि काय आई, जी सून लहान बाळाला सांभाळून घरचं काम करत असेल तर ती गोड बोलून कशी राहील? तुला काय म्हणायचं? सगळी चूक माझीच आहे का? तुझ्यासारखी जर सासू असेल ना आई, तर कोणत्याच सुनेला तोंडावर बोलायची इच्छा होणार नाही. एवढं करून ती तुला जेवण वाढते. मी जर असते ना, तुला जेवण सुद्धा वाढलं नसतं. आई, ताई, तुमच्या आवडीचं जेवण बनवलंय. वाढू का लगेच तुम्हाला? हो सुनबाई, जेवाय वाढ. बरं, ठीक आहे आई. बघितलीस काय पुरी, माझी सुनबाई आज माझ्या संग किती प्रेमानं बोलली. आई, कामाच्या तणावामध्ये मूड कोणाचाही चिडचिडा होऊ शकतो. आज मी मूल घेतलं म्हणून त्यांनी किती काम पटापट आवरलं. तू बरोबर बोललीस पुरी. माझी सुनबाई काम करून थकत असेल म्हणून माझ्या संग चिडचिड करत असेल. झालीस ना आता एक चांगली सासू आणि चांगली आजी. आता मी कुठंच टाइमपास करायला जाणार नाही. दिवसभर माझ्या नातीला खेळवणार, म्हणजे तिच्या मम्मीची पण चिडचिड कमी होईल, तिला पण जरा आराम करायला भेटेल. ओ भाऊजी, तुम्हाला किती गर्लफ्रेंड आहेत? एक पण आहे. तुम्हाला माहितीये की वहिनी, किती वेळा सांगायचं? मला माहितीये हो भाऊजी, पण ऐकायला लई भारी वाटतंय. अगं मम्मी,
ही साडी किती छान आहे, कधी घेतलीस ग? मागच्या महिन्यात मामाने घेतली ती ग. होय, मला ही साडी खूप आवडली, मी घेऊ काय? तुला आवडली असली तर घे तू. अगं मम्मी, हे मंगळसूत्र किती छान आहे. तुझ्यासाठी घेतलीस का हे मंगळसूत्र? पुरी ना किती छान दिसते बघ. बघ मला किती छान दिसायला हे मंगळसूत्र. मी घेऊ काय? माझ्यासाठीच घेतलं ते ग. अगं मम्मी, हे इयरबड्स दादाचे आहेत काय? खूपच महाग आहेत ग. बघ किती महाग महाग वस्तू घेतोय आणि बहिणीला काहीच देत नाही. मी हे घेऊ काय? तुला आवडलंय ना, घे तुला. ए बाई, आलीस ते आलीस आणि माझ्या कशाला वस्तू सारखं घ्यालीस? 4 दिवस राहा आणि जा की बाई. ठेव माझे इयरबड्स. आई बघ हा कसा बोलतोय मला. आणि तू गप रे, तू काय मध्ये बोलू नको. तिला काय आवडलं ते घेऊन जाऊन दे. ठीक आहे. दे दे, तुझी लाडकी पोरगी आहे माहितीये. आताबद्दल तू सगळं तिलाच देतीस, मला काय देत नाहीस. दे, तुझी लाडकी पोरगी आहे ना. बर, अगं मम्मी, ही बेडशीट किती छान आहे ग. आमच्या इकडची तर बेडशीट म्हटलीस तर काय नवस, ते मला काय पसंत पडत नाहीत बाई. ही छान आहे, मी ही घेऊन जाऊ काय? काय ग सारखं हे घेऊन जाऊ काय, ते घेऊन जाऊ काय, तिकडे काय 1 रुपयाचं काय घेऊन येत नाहीस. कधी पण आलीस की इकडनं सगळं घेऊन जा.